हॅलो फ्रेंड्स, मुक्ता जोशी. या व्हिडिओमध्ये आपण IBPS क्लर्कचं नोटिफिकेशन आउट झालेलं आहे आणि एकूण 18,403 जागांसाठी ही भरती आहे आणि बँकिंगमध्ये क्लर्क या पदाची भरती आहे. त्यासाठी पात्रता कोणतीही पदवी असून त्याची आपण सविस्तर माहिती पाहूयात. फॉर्म कधीपासून सुरू झालेले आहेत, फॉर्म भरायची शेवटची तारीख काय आहे, ती सगळी माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. बी पब्लिकेशन पुणे यांनी MPSC पॅटर्न गट ग्राम महसूल अधिकारी तलाठी प्रश्नपत्रिका वर्गीकरण व स्पष्टीकरण हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे आणि याच्यामध्ये 2018 ते 2026 पर्यंतचे कंबाईन ग्रुप सीचे झालेले पेपर एक्सप्लेनेशनसह दिलेले आहेत. तलाठीची परीक्षा आता कंबाईन ग्रुप सीमध्येच होणार आहे, त्यामुळं अतिशय महत्त्वाचं असं हे पुस्तक आहे आणि हे पुस्तक सगळ्या पुस्तकांच्या दुकानावर तसंच Amazon आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. तर या ठिकाणी पहा, म्हणजे IBPSचं हे नोटिफिकेशन आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बँकांमध्ये लिपिक पदासाठी ही भरती असते पहा. त्याच्यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन बाय कॅन्डिडेट 1/8/2026 ते 21/8/2026 म्हणजे 1 ऑगस्ट 2026 पासून फॉर्म भरायला सुरुवात झाली ती 21 ऑगस्ट 2026 पर्यंत. त्याच्यानंतर पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फी इंटिमेशन चेंजेस ऑनलाईन तर 1/8/2026 ते 21/8/2026 फी भरण्यासाठी सुद्धा. त्याच्यानंतर एडिट विंडोज फॉर्म भरताना जर काही मिस्टेक झाली तर त्यामध्ये काही एडिट करायचं असेल, काही मॉडिफाय करायचं असेल किंवा ॲप्लिकेशनमध्ये करेक्शन करायचं असेल तर फॉर 2 डेज आफ्टर क्लोजर ऑफ रजिस्ट्रेशन म्हणजे 21 ऑगस्टला फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर 2 दिवस म्हणजे 22 ऑगस्ट आणि 23 ऑगस्टला. त्याच्यानंतर परीक्षा कधी होणार आहे तर सप्टेंबर 2026 मध्ये. त्याच्यानंतर हॉल तिकीट कधी येणार आहे तर सप्टेंबर 2026 परीक्षेच्या आधी 7 दिवस. ऑनलाईन एक्झामिनेशन प्रीचा जो आहे म्हणजे कंडक्ट ऑफ प्री एक्झामिनेशन झालं. ऑनलाईन एक्झामिनेशन प्रिलिमिनरी इथं ऑक्टोबर 2026 दिले. रिझल्ट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन प्रिलिमिनरी नोव्हेंबर 2026ला. त्याच्यानंतर या ठिकाणी डाउनलोड ऑफ कॉल लेटर फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन मेन नोव्हेंबर 2026. अच्छा, हे जे सप्टेंबर 2026 आहे ते हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी आहे आणि परीक्षा जी होणार आहे ती ऑक्टोबर 2026 होणार आहे. त्याच्यानंतर आणि हे जे वरचं दिलेलं आहे प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग सप्टेंबर 2026ला होईल. हॉल तिकीट सप्टेंबर 2026ला येतील. परीक्षा ऑक्टोबर 2026 आहे. प्री आणि मेन्स जी आहे ती होणार आहे डिसेंबर 2026 म्हणजे ऑक्टोबर 2026ला प्री होईल आणि मेन्स डिसेंबर 2026ला आणि जो अंतिम निकाल आहे तो मार्च 2027 लागलेला असेल. आता याच्यामध्ये जी हे आहे पात्रता कोणती आहे तर कोणतीही पदवी असली तरी चालते. वयाची अट ओपनसाठी 28 वर्षे जास्तीत जास्त आणि कॅटेगरीला ती रिलॅक्सेशन जे असतं ती नेहमी पद्धतीनं आहे. तर या ठिकाणी पहा वयाची त्यांनी माहिती दिलेली आहे. तर कमीत कमी 20 वर्षे, जास्तीत जास्त 28 वर्षे आणि हे कधीचं वय मोजलं जाणार आहे तर 2 ऑगस्ट 1900 म्हणजे त्यांनी काय दिलेलं आहे की जन्म 2/8/1998 या तारखेपासून पुढे झालेला असावा आणि 1/8/2026 या तारखेच्या आतमध्ये झालेला असावा. म्हणजे 2/8/1998 ते 1/8/2026 या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांचा जन्म झालेला आहे ते हे फॉर्म भरू शकतात. त्याच्यामध्ये हे झालं ओपनसाठी. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबसाठी 5 वर्षे म्हणजे त्यांना सूट दिलेली आहे म्हणजे 28 आणि 5 33 वर्षे. OBCसाठी 3 वर्षाची सूट आहे म्हणजे OBCसाठी जास्तीत जास्त वय 28 + 3 31 वर्ष होईल आणि बाकी मग जे डिसॅबिलिटीज आहे त्यांच्या याच्यानुसार 10 वर्षे दिलेली आहे. एक्स सर्व्हिसमॅनला या ठिकाणी जी सूट आहे त्या पद्धतीने दिलेली आहे. तर असंही सूट दिलेली आहे आणि विडोज त्यानंतर डायव्हर्स वुमन अँड वुमन लिगली सेपरेटेड फ्रॉम देअर हजबंड हू हॅव नॉट रिमॅरिड तर त्यांच्यासाठी एज कन्सेशन अप टू ऑफ 35 इयर्स फॉर जनरल अँड EWS म्हणजे EWS आणि जनरलसाठी 35 वर्षे ज्या विधवा महिला असतात त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर किंवा मग ज्यांनी डायव्हर्स दिलेला आहे त्या विधवा किंवा
डायव्होर्स घेतलेल्या किंवा डिव्होर्स घेतलेल्या. त्याच्यानंतर OBCसाठी 38 वर्षे आणि SC/STसाठी 40 वर्षे अशी ती सूट दिलेली आहे त्यांनी. तर वयाची आज सूट तुमच्या लक्षात आलेली आहे आणि शैक्षणिक पात्रता एनी ग्रॅज्युएशन अशी आहे. कोणतीही पदवी असली तरी तुम्ही अर्ज करू शकता आणि अर्ज कधीपर्यंत करायचा आहे ती सुद्धा माहिती दिलेली आहे. आणि बाकी सगळे डिटेल जे आहेत म्हणजे कुठल्या जागा रिक्त आहेत वगैरे ही PDF मी ना आपलं जे विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर देतो. तिथून तुम्ही PDF डाउनलोड करा आणि बाकीचे जे माहिती आहे, खूप सारी माहिती आहे, ती सगळी तुम्ही तिथून मग चेक करू शकता. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.